महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामातील चषकावर नाव कोरण्याच्या निर्धाराने पुनीत बालन ग्रुपचा कोल्हापूर टस्कर संघ मैदानात उतरला असून त्या संघाने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन आणि आरती करून जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू केली आहे। यंदाच्या या लीगचा तिसरा हंगाम असून या लीगमध्ये उतरलेल्या कोल्हापूर टस्कर संघाची मालकी पुण्यातील युवा उद्योजक आणि पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी घेतली आहे। या संघाने सलग 2 हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली असून पहिल्या वर्षी उपविजेतेपदाचा मानही पटकावला आहे। या वर्षीच्या स्पर्धेसाठी हा संघ पुन्हा एकदा सज्ज झाला असून नव्या जोमाने मैदानात उतरला आहे। या संघाचा लीगमधील पहिला सामना शनिवारी होणार आहे। त्यापूर्वी या संघातील खेळाडूंनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती करून दर्शन आणि आशीर्वाद घेतले। यावेळी कोल्हापूर टस्कर संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, श्रीकांत मुंडे यासह सर्व प्रमुख खेळाडू उपस्थित होते। नाही, आम्ही खूप खुश आहे स्क्वॉडमधनं आणि आता मॅचेस स्टार्ट होतील, तर जसे मॅचेस स्टार्ट होतील त्याप्रमाणे आम्ही बघू की कसा आम्ही मोमेंटम बनवू शकतो आणि चांगलं खेळू शकतो। ओपनिंगमध्ये काही चेंजेस केलेत की काय? कोण आहे ते तुम्ही बघणार जेव्हा आम्ही पहिला मॅच खेळणार। नाही, आम्ही आज ॲज अ टीम बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो आणि पुनीत सर तुम्हाला माहिती आहे की खूप मानतात आणि गणपतीच्या वेळेसला तुम्ही बघतात की त्यांचा जोश किती असतो आणि आम्ही पण आज ॲज अ टीम बाप्पाचं दर्शन घ्यायला, त्यांचं ब्लेसिंग्स घ्यायला आलो आणि मग आम्ही टुर्नामेंटला चांगलं करूया। हो, चांगलं आहे, आशीर्वाद, गुड सायन्स आणि आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू की यावर्षी आम्ही चॅम्पियन बनू।